श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशान्वये गौण खनिज भरारी पथक श्रीरामपूर ग्रामीण पोलिसांच्या फौज फाट्यासह मातोलठाण नायगाव येथील गोदावरी नदी पात्राच्या परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याकामी कर्तव्यावर असताना विना नंबरचा विटकरी रंगाचा वाळू भरलेला डंपर व MH16T 9786 क्रमांकाचा वाळू भरलेला डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पथकाला मिळून आल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करत असताना रस्त्यात फिर्यादी यांच्या ओळखीचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली किसन जाधव राहणार शिरसगाव, विकी जयराम लुंड राहणार टाकळी भान, महेश सुरेश साठे, गणेश ज्ञानेश्वर सातपुते राहणार तीनवाडी हरेगाव, लांब केस असलेला एक तरुण पूर्ण नाव माहिती नाही, गाव देखील माहिती नाही व बबन जाधव राहणार शिरसगाव व त्याच्यासोबत आणखी 30 ते 35 इतर अनोळखी इसम यांनी संगनमत करून चारचाकी वाहने व मोटरसायकली घेऊन आले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला। तसेच MH16T 9786 क्रमांकाच्या डंपर चालक ज्ञानदेव साळुंके याने डंपर खोल चारीत पलटी करून त्यात बसलेले फिर्यादी व सुरेंद्र पवार यांना तुम्ही मरा आता असे म्हणून पथकाला जीवमारण्याचा प्रयत्न करून तो स्वतः उडी मारून पळून गेला व जमलेल्या लोकांनी पथकातील कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या गाडीवर दगडफेक केली आहे व पोलीस वाहनाच्या गाडीच्या काचा फोडल्या। यावेळीची संधी साधत विना नंबरचा डंपर चालक विशाल अशोक बेहरे याने त्यातील वाळू जागेवर खाली करून डंपर पळून नेलाय अशा आशयाची फिर्याद ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र थोरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे। वाळू तस्करांची वाढलेली मुजोरी ही महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो चीफ रवींद्र आसने, श्रीरामपूर। आज दिनांक 29/1/2025 रोजी रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उत्खननावर चोरट्यांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग व पोलीस पथक यांनी स्वतंत्र पथक नेमलेलं होतं। सदर पथकाने रात्री 1:30 वाजे सुमारास नायगाव मातोलठाण परिसरात 2 डंपर वाळूचे पकडलेत। ते डंपरवर कारवाई होऊ नये म्हणून 30 ते 40 लोकांनी सदर डंपर पोलीस ठाण्यात आणण्यासाठी विरोध केला। ते विरोध करत असताना पोलिसांनी गाडी तिथे पोहोचली आणि ते लोक तिथे पळून गेले। त्यानंतर ते डंपर आणि वाळूचे 2 आरोपी असे घेऊन येत असताना रस्त्यात एका चालकाने कॅनॉलमध्ये डंपरवर पलटी केला। त्याच्यामुळे 2 महसूलचे कर्मचारी आणि 1 पोलीस कर्मचारी जखमी झालेला आहे। पोलीस वाहनाचं काच फोडलेली आहे। सदर आरोपींवर खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध चालू आहे, तपास चालू आहे।